परभणी महानगरपालिकेच्या प्रचाराला अवघे काही तासच उरले आहेत. प्रत्येक उमेदवाराची धाकधूक मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. परभणीतील मतदार जे आहेत ते संभ्रमामध्ये आहेत आणि त्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी मेघनाताई बोर्डीकर आहेत. ताई, खरं पाहिलं तर परभणीकर देखील संभ्रमामध्ये आहेत. तिकडं आघाडी भाजप स्वतंत्रपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लढते. त्या मतदारांना नेमकं काय आव्हान वगैरे करणार आहे? बघा, आज तर शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि परभणी महानगरपालिका जशी अस्तित्वात आली तशी परभणी एकदम भकास करण्याचं कामच ह्यापूर्वी झालेलं आहे. म्हणून सर्व मतदार बंधू भगिनींना आशा आहे की भारतीय जनता पार्टीचं सत्ता महानगरपालिकेमध्ये आल्यानंतरच हे चित्र बदलणार आहे. म्हणून आघाडी हो किंवा महायुती झाली नाही झाली आम्ही एकटे लढतोय, ह्याचा काही परिणाम होणार नाही. मतदार बंधू भगिनी हे फक्त भाजपाच्या कमळालाच मतदान करणार. खरं तर परभणीची परिस्थिती पाहायला गेलं तर धूळ इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर बऱ्याच भागामध्ये रस्ते व्यवस्थित नाही आहेत. जसं तुम्ही परभणीच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केलं आहे, आत्तापर्यंत किती कामं तुम्हाला जेणेकरून करता आले सत्तेच्या माध्यमात? बघा, 1 वर्ष झालं मी पालकमंत्री म्हणून इथे काम करते आणि त्यापूर्वी आमचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही शहरासाठी निधी आणला आणि आत्तासुद्धा या वर्षभरामध्ये 100 कोटीच्या आसपास रस्त्या नाल्यांची कामं, गार्डनची कामं ह्या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसत आहे. ते केवळ भारतीय जनता पार्टीची पालकमंत्री या ठिकाणी झाली म्हणून दिसत आहे. आणि धुळीचं साम्राज्य आहे, खड्ड्यांचं साम्राज्य आहे, हे सगळं दूर करायचं असेल तर भाजपच एक पर्याय आहे, हे मतदारांना चांगलं माहिती आहे. आतापर्यंत काही तुम्ही गणित जुळवलीत किंवा काही अंदाज बांधला गेले जेणेकरून त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या सीटा शोरली तुमच्या निघून जाऊ शकतात, असं काही अंदाज वगैरे आहे किंवा अशी काही माहिती आहे, अभ्यास केलाय परभणीचा? हे बघा, सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी असेल. 16 तारखेला कळणारच आहे, त्यामुळे आकडा किंवा काही मी सांगणार नाही, पण सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी असेल. खरं तर प्रामुख्यानं परभणीमध्ये आणखीन धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परभणी जे आहेत ते रेल्वे फाटक मुक्त करावी ही प्रामुख्यानं मतदारांची मागणी. त्यासाठी पुढल्या काही कार्यकाळामध्ये तुम्ही कशा पद्धतीमध्ये काम करणार आहेत? प्रभाग क्रमांक 12 आणि 16चा भागामध्ये मग साखला प्लॉट आहे किंवा आमचं विकासनगर आहे, परसावत नगर आहे, या नगरातल्या लोकांना अंडरपास पाहिजे आणि फाटक पडतं आणि त्यांना नेहमीच अडचण होते. आणि त्यांना माहिती आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि तो विषय आम्हीच या ठिकाणी सोडवू शकणार आहेत. त्यामुळे ओव्हरब्रिज पण अंडरपास पण आम्ही करण्याचा त्यांना शब्द दिलेला आहे. लवकरच ते सुद्धा आम्ही कार्यान्वित करू. ज्यावेळेस या प्रचाराच्या दरम्यान तुम्ही प्रचार बैठका घेतायत, कॉर्नर सभा घेतायत, ज्यावेळेस तुम्ही मतदारांशी संवाद साधतायत त्या दरम्यान इतर काही समस्या आहेत परभणीकरांना जेणेकरून तुम्हाला पुढल्या काही कार्यकाळामध्ये त्या संदर्भात काम करायचं? अनेक समस्या आहेत. म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन ठीक नाही आहे, उघड्या नाल्या आहेत, पाणी व्यवस्थित पोचत नाही, ओपन स्पेसेस आहेत पण त्या ठिकाणी सुंदरसे गार्डन नाही आहेत, मैदानं नाही आहेत. ह्या सगळ्या समस्या मी येणाऱ्या दिवसांमध्ये सोडवणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामध्ये सुंदरशी खाली लायब्ररी आणि वरती अभ्यासिका, जेणेकरून छोटं घर जरी असेल तरी मुलगा मुलगी अभ्यास करू इच्छित आहे पण त्यांना प्रायव्हसी मिळत नाही, अशांना प्रत्येक प्रभागामध्ये लायब्ररी आणि अभ्यासिका असणार. प्रत्येक प्रभागामध्ये स्मार्ट अंगणवाड्या असणार. प्रत्येक प्रभागामध्ये नागरी दवाखाने असणार, गार्डन्स असणार, वॉकिंग ट्रॅक, मैदानं, खुली मैदानं, मंदिरं असतील तर त्यापुढे सभा मंडपं असणार. अशा सगळ्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, त्या आम्ही करणार. त्याचबरोबर सूर्यघर योजनेच्या माध्यमातून प्रत्येक 100 युनिटच्या कमी वापर करणाऱ्या घरावरती आम्ही सूर्यघर योजनेचा लाभ देणार, जेणेकरून 25 वर्ष विजेचं बिल आमच्या परभणी नगरवासियांना येणार नाही. प्रत्येक रस्त्यांवरती आम्ही सोलारचे हायमास्ट लावणार. CCTV सर्व्हिलन्सच्या अंडर आम्ही पूर्ण शहर आणणार. AI युक्त ते CCTV कॅमेरे असतील, जेणेकरून कुठेही आमची मुलगी लेकबाळ ह्या शहरामध्ये रात्री अपरात्री जरी फिरली तरी तिची सुरक्षिततेची हमी आम्ही घेणार आहोत. खरं तर ही निवडणूक जी आहे ती भयमुक्त वातावरणामध्ये व्हावी यासाठी म्हणजे संबंधित पोलीस प्रशासनाच्या यंत्रणा असतील, निवडणूक आयोग असेल, याकडं नेमकं कशा सूचना वगैरे दिलेल्या आहेत, त्यांच्याकडून काही माहिती वगैरे घेतली? हे बघा, सूचना नाही, ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामुळे ते करतील आणि त्यांना जिथं वाटलं की इथे काही
अडचणी येऊ शकते ते अधिकचा फोर्स मागून घेतील. एक शेवटचं प्रश्न जो आहे तो आहे, परभणीकरांना शेवटचं आव्हान काय कराल? काही तासच उरलेत प्रचाराला. परभणीकरांना एवढंच आवाहन करते की माझ्या कानावर येतंय कोण काय साड्या वाटतंय, कोण काय पैसे वाटते, कोण चांदीचे शिक्के वाटतंय, पण आपल्या परभणी शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आहे. सुंदर, स्वच्छ, सुरक्षित, सुशिक्षित परभणी शहर आपल्याला बनवायचं आहे. म्हणून आपण उद्याच्या होणाऱ्या मतदानामध्ये फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला एकदा संधी द्यावी. आपल्या शहरामध्ये जन्मलेली शहराची लेक म्हणून, आपल्या जिल्ह्याची बहीण म्हणून, पालकमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करते की भारतीय जनता पार्टी जी केंद्रातून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विचारांवरती या दिल्लीतून निघालेली विकासाची गंगा परभणीच्या शहराच्या प्रत्येक गल्लीपर्यंत आणण्यासाठी, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचारातलं परभणी बनवण्यासाठी आपण सर्वांनी ह्या महानगरपालिकेच्या मतदानातून भरभरून असं सहकार्य, मतदानरूपी आशीर्वाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ ह्या निशाणीवरील सर्व उमेदवारांना द्यावेत ही विनंती करते. आणि पुढचे 5 वर्ष आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी आम्ही सर्वजण सेवक म्हणून आपली सेवा करू. ओके, धन्यवाद ताई. खरं तर या दरम्यान त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र मतदार जे आहे ते परभणीमधले संभ्रमामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष यामध्ये मुसंडी मारेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मतदार राजाचा कोल नेमकं कुणाच्या बाजूने असणार आहे हे मात्र निकालांती स्पष्ट होईल. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, परभणी.